मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले ठाकरे बंधू भविष्यात राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याची शक्यता आणि त्यावरून बऱ्याच चर्चा सुरू झाल्या। आदित्य आणि अमित ठाकरेंसाठी युती गरजेची आहे का असाही सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। बघूया। ठाकरेंचं एकत्रीकरण तिसऱ्या पिढीसाठी बूस्टर। आदित्य आणि अमित ठाकरेंसाठी युती गरजेची। आदित्य अमितच्या भवितव्यासाठी ठाकरेंची युती। ठाकरे बंधूंच्या युतीचे अनेक अर्थ सांगितले जातात। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेची वर्तमान गरज आहे, तेवढीच ती ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीच्या राजकीय भवितव्यासाठी गरजेची असल्याचं सांगितलं जात आहे। राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत राजकीय आखाड्यात उडी घेतली, पण तो निर्णय आत्मघातकी ठरला। माहीमच्या होमग्राऊंडवर अमित ठाकरेंचा पराभव झाला। अमित ठाकरेंची राजकीय सुरुवात पराभवाने झाल्याने पुढच्या काळात त्यांना सुरक्षित राजकीय अवकाश निर्माण करण्याचा एक मानसिक दबाव राज ठाकरे यांच्यावर असणार आहे। ठाकरेंची युती झाल्यास अमित ठाकरेंना दादर, लालबाग, परळ या भागात सुरक्षित राजकीय व्होट बँक तयार करता येणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र विजयी सभा होते वडलीमध्ये। त्याच्यानंतर ते पॉलिटिकली राजकीयदृष्ट्या एकत्र येतात आणि त्या अलायन्सला कसं रिस्पॉन्स मिळतो, मराठी माणूस असेल किंवा महाराष्ट्रातल्या राजकारणात कसा रिस्पॉन्स मिळतो, त्याच्यानंतर मला असं वाटतं की अमित ठाकरे त्यांचं राजकारण असेल किंवा त्याचा विषय येऊ शकतो। पण नक्कीच अमित ठाकरे यांचा जो पराभव झाला माहीममध्ये, तो ह्या दोघं बंधू एकत्र येण्यामागे ते पण एक महत्त्वाचं कारण आहे। आदित्य ठाकरेंबाबत बोलायचं तर त्यांच्या बाबतीतही सर्व काही आलबेल आहे असं नाही। आदित्य ठाकरे 2019 मध्ये पहिल्याच एंट्रीत आमदार झाले, पण त्यांच्या आमदारकीसाठी सुनील शिंदे, सचिन अहिर यांना त्यांचे मतदारसंघ सोडावे लागले। एवढं करूनही 2024 मध्ये आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघातनं विजय मिळवताना खूप मेहनत करावी लागली। त्यांचं विजयाचं मताधिक्य 10,000च्या खाली आल्याचं पाहायला मिळालं। आदित्य ठाकरेंनी 2029 मध्ये स्वबळावर वरळी लढवल्यास त्यांना बालेकिल्ला राखणं सोपं राहणार नाहीये। आदित्य ठाकरे 2 वेळा तिथे निवडणूक लढले आणि दोघे वेळा जिंकले, त्याच्यामुळे त्यांना यश आलं नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल। जर त्यांचा पराभव झाला असता किंवा त्यांना कमी मतं मिळाली असतं तर आपण त्याचं अनालिसिस तसं केलं असतं। पण ते मतदारसंघ जर आपण बघितलं वरळीमध्ये, ते वेगळ्या पद्धतीने मतदारसंघ बांधतायत। ते ब्रिजेसच्या खालची जागा होती, त्यांनी ते ब्युटिफिकेशन केले, अनेक गोष्टी ते करतायत। हे झालं आदित्य ठाकरेंचं। आदित्य ठाकरेंचे धाकटे भाऊ तेजस ठाकरे सक्रिय राजकारणात उतरण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंचं राजकारणातलं पदार्पण उशिरा झालं, त्याचे अनेक साईड इफेक्ट त्यांना भोगावे लागले। त्यामुळे तेजसच्या राजकीय लॉन्चिंगसाठी उद्धव ठाकरे फार वाट पाहणार नाहीत असं सांगितलं जात आहे। तेजस यांनाही लॉन्च करण्यासाठी सुरक्षित राजकीय परिस्थिती तयार करावी लागेल, त्यासाठी ठाकरे बंधूंची युती उपयुक्त ठरणार आहे। तेजस यांचा लॉन्चिंग होणार असं गेले 4-5 वर्ष बोललं जात आहे, पण त्यासाठी ठाकरेंची युती होणार वगैरे असं काही मला वाटत नाही। ती इंडिपेंडेंटली होऊ शकली असती। ठाकरेंची युती होण्याचं कारण वेगळं आहे आणि हे आता अचानकपणे परिस्थितीच्या पोटामध्ये जो काही प्रश्न उद्भवला त्याचा फायदा घेऊन एक प्रकारे केव्हा ना केव्हा युती होणार होती, ती आता घटिका जवळ आली असं मला वाटतं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुढच्या काही वर्षात त्यांच्या राजकारणाची सूत्र पुढच्या पिढीच्या हातात सोपवतील, पण शिवसेना आणि मनसेचा वारसा पुढच्या पिढीला सोपवताना त्यांच्या वाट्याला खूप मोठा संघर्ष येणार नाही याची खबरदारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे घेतील यात शंका नाहीये। त्यामुळे ही युती जेवढी राज उद्धवसाठी महत्त्वाची आहे, तेवढीच ती अमित, आदित्य आणि तेजससाठी असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।